नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज गुरुवार 19 फेब्रुवारी 2026. शेतकरी मित्रांनो, आज तुरीच्या दरात पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत असून कारंजा बाजार समितीमध्ये 8,175 रुपयाचा तुरीला दर मिळालेला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो. वेळ न लावता आपल्या लगेच व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे कारंजा. आवक आलेली आहे तुरीला 2,800 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 7,005 रुपये. सर्वसाधारण दर 8,175 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,175 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे वडवणी. आवक आलेली आहे तुरीला 12 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,150 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,650 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती हिंगोली. गजर तुरीला आवक आलेली आहे 600 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,400 रुपये. सर्वसाधारण दर 7,695 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,990 रुपये. पुढील बाजार समिती सोलापूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 7 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,500 रुपये. सर्वसाधारण दर 7,400 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,440 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे अकोला. लाल तुरीला आवक आलेली आहे 2,896 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,000 रुपये. सर्वसाधारण दर 8,090 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,180 रुपये. पुढील बाजार समिती आहे अमरावती. लाल तुरीला आवक आलेली आहे 9,768 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,000 रुपये. सर्वसाधारण दर 7,649, तर जास्तीचा दर मिळाला 7,999 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे धुळे. लाल तुरीला धुळेला आवक आलेली आहे 108 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 5,000 रुपये. सर्वसाधारण दर 6,700 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,570 रुपये. पुढील बाजार समिती आहे जळगाव मसावत. आवक आलेली आहे 3 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,300 रुपये. सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा 7,300 रुपये मिळालेले आहे.